निरोगी राहण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स. नंबर 1, जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर थकवा जाणवतो, तर त्यासाठी रोज सकाळी 1 कप दुधात 2 चमचे तूप टाकून घ्या. यामुळे रक्ताची कमतरता भासणार नाही आणि अकाली सुरकुत्या चेहऱ्यावर पडू लागतात त्या देखील कमी होतात. नंबर 2, टोमॅटो, मुळा, बीट किंवा गाजर टवटवीत ठेवण्यासाठी मिठाच्या पाण्यात ठेवा. नंबर 3, मातीच्या भांड्यातील किंवा माठातील पाणी पिल्याने वजन कमी होते. नंबर 4, काकडी खाल्ल्याने किंवा काकडीचा रस पिल्याने दारूची नशा उतरते. नंबर 5, शेगडीला व्हिनेगर किंवा मिठाच्या पाण्याने स्वच्छ केल्याने दुर्गंधी आणि चिकट डाग निघून जातात. नंबर 6, चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स काढण्यासाठी टूथपेस्ट, मीठ आणि लिंबाचा रस मिक्स करून ही पेस्ट नाकावर हनवटीवर लावून 2 मिनिटे घासा आणि 5 मिनिटानंतर चेहरा धुवा. हा उपाय आठवड्यातून 2 वेळा करा. यामुळे नक्कीच ब्लॅकहेड्स निघतील, शिवाय चेहरा क्लीन दिसतो. नंबर 7, केसांमध्ये उन्हाळ्यात खूप घाम येतो, त्यासाठी केसांमध्ये दुर्गंधी कमी करण्यासाठी मध आणि लिंबाचा रस समप्रमाणात घेऊन डोक्याच्या त्वचेला मालिश करा. अर्ध्या तासाने केस धुवून टाका. डोक्यातील दुर्गंधी कमी होईल. किंवा शॅम्पू केसांच्या मुळाशी लावून थोडा वेळ मसाज करा आणि मग स्वच्छ केस धुवा. यामुळे देखील दुर्गंधी नाहीशी होते. नंबर 8, केसांची वाढ होण्यासाठी ऑलिव्ह ऑइल किंवा कोकोनट ऑइल हे उत्तम ठरतात, पण केसांच्या मुळांना हे तेल लावताना मसाज करून लावा. याने केसांची मुळे मजबूत होतात. नंबर 9, वाढत्या वयात तरुण दिसण्यासाठी गाजराचा रस, डाळिंबाचा रस आणि बीटरूटचा रस हा खूप फायदेशीर ठरतो. नंबर 10, काही मिनिटातच पिंपल्स दबून जातील, यासाठी जायफळ दुधात उगाळून घ्या आणि जिथे पिंपल्स आहे तिथे लावा. 10 मिनिटांनी चेहरा धुवून टाका. नंबर 11, चेहरा सुंदर बनवायचा असेल तर घरगुती उपाय म्हणजे 2 चमचे बेसन पीठ, त्यात अर्धा चमचा हळद आणि 3 चमचे गुलाब पाणी घालून मिक्स करा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. याने चेहरा टवटवीत दिसतो. नंबर 12, डिलिव्हरीनंतर महिलांचे पोट वाढलेले असते, तर सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात जिरे उकळून ते पाणी कोमट करून प्यावे. याने वजन कमी होईल. नंबर 13, पेरूचे पान खावे, याने विस्मरण होत नाही. नंबर 14, जर नियमितपणे टोमॅटोवर सैंधव मीठ टाकून खाल्ल्याने उच्च रक्तदाबाच्या त्रासांमध्ये आराम मिळतो. नंबर 15, खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी पुदिन्याच्या चहामध्ये चिमूटभर मीठ टाकून पिल्याने जुन्यातला जुना खोकला बरा होतो. नंबर 16, चक्कर येत असल्यास वेलची पाण्यासोबत घ्या, यांनी चक्कर येणे बंद होईल. नंबर 17, कोरफडीचा रस प्यायल्याने वजन कमी होते, शिवाय रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. नंबर 18, झोपेच्या कमतरतेमुळे त्रास होत असेल तर भिजवलेले अक्रोड खा, यामुळे चांगली झोप येण्यास मदत होते. नंबर 19, कानाखाली हात घेऊन झोपल्याने मेंदूला रक्तपुरवठा विस्कळीत होतो आणि हात व मान देखील दुखू लागतात. नंबर 20, साजूक तूप कोमट करून कानामध्ये थेंब टाका, याने घोरणे बंद होईल. नंबर 21, थायरॉईड असल्यास नारळाची मुळी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात ठेवा आणि दुसऱ्या दिवशी हे पाणी उकळून प्या. नंबर 22, तोंडामध्ये छाले असल्यास केळ्याची पेस्ट आणि मध मिक्स करून खाल्ल्याने आराम मिळतो. नंबर 23, रक्त शुद्ध राहण्यासाठी घाम येणे खूप महत्त्वाचे आहे. दिवसातून 1 वेळा व्यायाम करून किंवा कोणतेही काम करून आपल्या शरीरातून घाम आला पाहिजे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. नंबर 24, जर तुम्हाला सतत चिडचिड होत असेल किंवा उदास वाटत असेल तर 2-3 काजूचे नियमित सेवन केल्यास बरे वाटेल. नंबर 25, कंबरदुखी होत असेल तर जेवढे जास्त वजन असेल तेवढा कंबरदुखीचा त्रास होतो, म्हणून दुधाचे सेवन करा. याने कॅल्शियमची मात्रा शरीरातून टिकून राहते. या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन टिप्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.